नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, महाराष्ट्रात मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याने होते. या नववर्षाचे स्वागत सड्या रांगोळ्या घालून, घराला तोरण बांधून, गुढी उभारून केले जाते. प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या, पताका, तोरण बांधून स्वागत केले होते. तसेच आजपर्यंत आपणही त्या दिवसाचे स्मरण करून गुढी उभा करतो आणि या गुढीला जो साखरेचा हार किंवा साखरेची गाठी घातली जाते, ती साखरेची गाठी कशी करायची ते आज पाहणार आहोत. फ्रेंड्स, खरं तर या साखरेच्या गाठी अगदी 5 मिनिटात होतात, पण याची तयारी 5 मिनिटं आधी करावी लागते. चला तर मग आधी आपण या साखरेच्या गाठीची पूर्व तयारी करू. यासाठी 10-15 सिल्वर कप स्वच्छ पुसून घ्यायचे. 1 मीटर असा 4 पदरी दोरा हारासाठी कापून घ्यायचा. आता ह्या पुसून घेतलेल्या सिल्वर कपला तूप लावून घ्यायचे. आता हे सिल्वर कप हाराप्रमाणे एका लाईन मध्ये लावून घ्यायचे. या सिल्वर कप मध्ये दोरा व्यवस्थित लावून घ्यायचा. अगदी 5 मिनिटात ही पूर्वतयारी झाली. आता आपण साखरेच्या गाठीसाठी साखरेचा पाक कसा करायचा ते पाहू. प्रथम 1 चमचा पाण्यात चिमूटभर खायचा रंग विरघळून घ्यायचा. कढईत 1 वाटी साखर मोजून घ्यायची. त्याच वाटीने पाव वाटी पाणी त्यात घालायचे. आता ही कढई गॅसवर ठेवून त्याचा पाक तयार करायला घ्यायचा. हा पाक हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचा. पहा फ्रेंड्स, लगेच साखर विरघळून त्यास बुडबुडे येऊ लागले आहेत. या पाकाला 2-3 मिनिटं छान उकळून घ्यायचे. अधूनमधून चमच्याने पाक ओतून तार येते की नाही ते पाहायचे. आता या पाकात चिमूटभर खायचा सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचे. खायचा सोडा घातल्यामुळे हा पाक लवकर दाट होऊ लागतो आणि या पाकाची कढईला पुन्हा साखर जमू लागते. अशा वेळी एका डिशमध्ये या पाकाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे. आपल्याला हा पाक 2 तारेपेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे. हा पाक आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे, म्हणजे या पाकाची गोळी होते की नाही बघायची. पहा फ्रेंड्स, या पाकाचा गोळा तयार झाला आहे. आता हा पाक तयार झाला आहे. इथून पुढची प्रोसिजर थोडी पटपट करावं लागणार आहे. आता हा पाक प्रत्येक सिल्वर कप मध्ये पटपट भरून घ्यायचा. मी हा पाक एकाडेक सिल्वर कप मध्ये घालून घेत आहे. राहिलेल्या पाकात केशरी रंग घालून छान मिक्स करून घ्यायचे. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता हा केशरी रंग पाकात छान मिक्स झाला आहे. आता हा केशरी रंगाचा पाक सिल्वर कप मध्ये घालून घ्यायचा. अगदी 2 मिनिटात हा पाक थंड होऊन ह्या गाठी सुटून येतात. पहा फ्रेंड्स, या साखरेच्या गाठी कसा पटपट सुटून येतात. 1 वाटी साखरेपासून 3 छोटे साखरेच्या गाठीचे हार तयार होतात. पहा फ्रेंड्स, किती सुंदर साखरेच्या गाठी तयार झाल्या आहेत. फ्रेंड्स, पाक शिल्लक राहिला तर या पाकाचे छोटेसे बत्ताशे करू शकता. याच प्रमाणात याच पद्धतीने साखरेचे बत्ताशे तयार करू शकता. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली का? तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.